नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी जी आहे तर ती सध्या समोर आली आहे. कारण की आपल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं जे अधिवेशन आहे तर ते कालपासून म्हणजेच की 8 डिसेंबरपासून जे आहे तर ते सुरू झालेलं आहे. आणि हे जे अधिवेशन आहे तर ते आता 4 दिवस म्हणजे की 8 डिसेंबरपासून 12 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. आणि या दरम्यान या अधिवेशनामध्ये आपल्या राज्यातील नागरिकांसाठी विविध निर्णय होण्याची शक्यता आहे. आणि शेतकऱ्यांसाठी देखील या अधिवेशनामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय तसेच मोठ्या घोषणा ज्या आहेत त्या होणार आहेत. तर राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात जे आपल्या नमो किसान शेतकरी सन्मान निधी योजना आहे, तर या नमो शेतकरी योजनेसंदर्भात सुद्धा निर्णय जे आहेत ते होऊ शकतो. कारण की जे आपली नमो शेतकरी योजना आहे त्या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जे आहे ते आपल्या शेतकऱ्यांना 7 हप्ते जे आहेत ते वितरित करण्यात आलेले आहेत. आणि गेल्या अनेक दिवसापासून जे आहेत ते शेतकरी जे आहेत ते आपल्या या योजनेच्या 8व्या हप्त्याची विचारणा करीत आहेत. परंतु यामध्ये सध्या आता 8व्या हप्त्याबाबत सुद्धा एक महत्त्वाचं अपडेट जे आहे तर ते समोर आले आहे. कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार हा मोठा प्रश्न आहे. आणि राज्यातील शेतकरी याची आतुरतेने प्रतीक्षा आपण करत आहेत. आणि ही योजना जी आहे तर ती शेतकऱ्यांना नियमित आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. आणि PM किसान योजनेच्या धर्तीवर सुरू झालेल्या योजनेतून आपल्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळत असतात. म्हणजेच की एकूण PM किसानचे 6 आणि नमो शेतकरी 6 असे 12,000 रुपये जे आहेत तर ते आपल्या शेतकऱ्यांना मिळत असतात. आणि आतापर्यंत पाहिलं तर महत्त्वाचं म्हणजे की नमोचे 7 हप्ते जमा झाले आहेत, परंतु 8वा हप्ता जो आहे तो अजून जमा झाला नाही. परंतु आता त्याची तयारी जी आहे तर ते सुरू झालेली आहे. आणि सध्या शासन पातळीवर विविध विभागांमध्ये हप्त्याच्या वितरणासाठी आवश्यक प्रक्रिया ज्या आहेत त्या सुरू आहेत. ज्यामध्ये लाभार्थ्यांची माहिती पडताळणी असेल, खात्याची सुसंगती तपासणी असेल, निधीची उपलब्धता निश्चित करणे या प्राथमिक टप्प्यांवर जे आहे तर ते काम सध्या सुरू झालेलं आहे. आणि सध्या आपल्या राज्यात हिवाळी अधिवेशन जे आहे तर ते सुरू आहे. आणि त्यामुळे आता या अधिवेशनाचा नमो शेतकरी हप्ता वितरणावर थेट परिणाम होणार अशी शक्यता जी आहे तर ती वर्तवण्यात येत आहे. आणि त्यामुळे या योजनेसाठी पुरवणी मागणी याच अधिवेशनामध्ये सभागृहात मांडावी लागते. आणि मागणी मंजूर झाल्यानंतर तिजोरीकडून निधीची अंतिम मंजुरी जी आहे तर ती मिळते. आणि या प्रक्रियेची पूर्तता होईपर्यंत पुढील आर्थिक हालचाल करता येत नाही. आणि त्यामध्ये प्रशासन अधिवेशनापूर्वी अधिवेशनादरम्यान कागदपत्र तपासणे, विभागनिहाय माहिती गोळा करणे आणि लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करणे या कामांवर जे आहे तर सध्या वेगाने काम करत आहे. आणि पुरवणी मागणी विधानसभेत मंजूर झाल्यानंतर राज्यपालांची अधिकृत मंजुरी घेणे ही एक अत्यंत अत्यावश्यक प्रक्रिया आहे. आणि ही परवानगी मिळाल्यानंतर शासनाकडून शासकीय निर्णय जारी केला जातो. आणि त्या JRमध्ये किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार, किती निधी लागणार आणि वितरणाची पद्धत कशी असेल याची तपशील जे आहे ते स्पष्टपणे नमूद केला जातो. आणि याच टप्प्यानंतर निधी वितरणाची प्रतीक्षा जी आहे प्रक्रिया जी आहे तर ती प्रत्यक्षात सुरू होते. आणि त्यामुळे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुरवणी मागण्याची तपासणी जी आहे तर ते 8 ते 12 डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. आणि या 8 ते 12 डिसेंबर या कालावधीमध्ये वित्त विभाग, इतर संबंधित विभागांचे मध्ये तांत्रिक पडताळणी, डेटा अद्ययावत प्रक्रिया आणि मंजुरीचे कागदपत्रे सादर करण्याचं काम जे आहे तर ते अंतिम टप्प्यामध्ये पोहोचते. आणि सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास हप्त्याचं वितरण विलंब न होता सुरू केलं जाऊ शकते. आणि त्यामुळे सध्याच्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर निरीक्षकांचे मत आहे की कोणतेही अनपेक्षित अडथळे न आल्यास नमो शेतकरी सन्मान निधीचा योजनेचा 8वा हप्ता जो आहे तर तो 20 डिसेंबरच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे. आणि त्यामुळे शेतकरी बांधवांनी काही दिवस संयम ठेवला तर लवकरच त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम दिसण्याची अपेक्षा आहे. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.